टीईटी पात्र असल्यास तुम्हाला पदोन्नती मिळणार असं सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता 1 सप्टेंबर 2025 ला. 2 वर्ष ड्युरेशन देऊन शिक्षकांना टीईटी क्वालिफाईड व्हायला सांगितलं होतं. पण दरम्यानच्या कालावधीत पदोन्नती जर आली तर काय करायचं या संदर्भात शासनाने म्हणजे शिक्षण विभागाने आता पदोन्नती राबवण्याचं ठरवलं. आणि या पदोन्नतीमध्ये जे टीईटी क्वालिफाईड आहेत त्यांचीच इथे यादीमध्ये नावं घेतली. सेवा ज्येष्ठतेनुसार काही शिक्षक पदोन्नतीसाठी पात्र असताना सुद्धा टीईटी पात्र नसल्यामुळे त्यांचं नाव त्यात घेतलं नाही. मग अशा शिक्षकांनी कोर्टामध्ये म्हणजेच मुंबई न्यायालयाचं औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठामध्ये याचिका पडल्या होत्या. यावरती ह्या दोन्हीही खंडपीठाने निर्णय दिले होते की अशा शिक्षकांना तुम्ही प्रमोशन यादीत घ्या. त्याला कारण पण सांगितलं होतं की जर सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे यांना टीईटी क्वालिफाईड होण्यासाठी 2 वर्ष दिलेत, म्हणजे 1 सप्टेंबर 2027 पर्यंत क्वालिफाईड व्हायचं आहे. तर तोपर्यंत हे होतील, नाही झालं तर तुम्ही त्यांच्या पदोन्नतीवरनं त्यांच्या जागेवरनं सेवामुक्त करा. मात्र इथे तुम्हाला याचा अर्थ आता कुणी काय घ्यायचं कुणी घ्यायचं त्यानुसार शिक्षण विभागाने असा अर्थ घेतला की पदोन्नती करताना टीईटी क्वालिफाईड असलेल्याच पदोन्नती द्या. मग आता ह्या याचिकाकर्ते शिक्षकांनी कोर्टात याचिका टाकली की आम्हाला सवलत दिलेली आहे, मग त्या सवलतीचा फायदा आम्हाला अजून आहे, आम्हाला वेळ आहे, आम्ही टीईटी क्वालिफाईड होऊ शकतो. मग त्या दरम्यान तुम्ही एक तर पदोन्नती घेऊ नका किंवा पदोन्नती घेणार असाल तर आमचे नाव सुद्धा पदोन्नतीमध्ये येऊ द्या, कारण आम्हाला अजून वेळ टीईटी पास होण्यासाठी. असा निर्णय 2-3 दिवसापूर्वी दिला होता, पण तो निर्णय मागे घेतला आहे. आता तो निर्णय का मागे घेतला त्याला नेमकं काय कारण होतं थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया. 2-3 दिवसापूर्वी हा व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे, तो व्हिडिओ पण तुम्ही बघून घ्या. पण ज्या शिक्षकांना टीईटीची तयारी करायची असेल त्यांच्यासाठी इग्नाइट अकॅडमीने नवीन द्रोणा 9.0 ची बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्डमध्ये चालू केली आहे. सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. बॅचमध्ये विशेष फीचर तुम्हाला असे आहेत की 5000 प्लस निकाल देणारे शिक्षकांची टीम तुम्हाला शिकवणार आहे. पीपीडी आणि पीडीएफ स्वरूपात नोट्स तुम्हाला अवेलेबल आहे. त्याचबरोबर तुम्हाला लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे आणि प्रत्येक शनिवारी अभ्यासाबाबत आणि डॉक्युमेंट बद्दल डाऊट क्लिअरिंग सेशन आहे. 350 प्लस टॉपिक वाईज सब्जेक्ट वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. 9 दिवस नवी सुरुवात रिफ्रेशमेंट डाके सरांचं सेशन तुम्हाला आहे. फ्री महा रिव्हिजन सेशन आणि अनलिमिटेड तुम्ही लेक्चर बघू शकता, किती वेळेस बघू शकता. जुन्या विद्यार्थ्यांना 50% ऑफ आहे, नवीन विद्यार्थी लगेच जॉईन करून घ्या. आता 2 प्रकारच्या बॅचेस आहे. एका बॅचमध्ये तुला बॅग आणि बुक किट फ्री आहे, एका बॅचमध्ये हे फ्री नसणार आहे. सो योग्य ती बॅच तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला ही पुस्तकं सुद्धा आता अमेझॉनवर आणि आपल्या ॲपवर पण अवेलेबल आहे. ॲपवर तुम्ही पुस्तक घेऊ शकता. 2026च्या अद्ययावत सह ही पुस्तकं अवेलेबल आहे जी तुम्हाला आपल्या ॲपमधनं डिस्काउंट ऑफरमध्ये मिळणार आहे. आणि सेपरेट बॅचेस पण विषयानुसार अवेलेबल आहेत, त्या पण तुम्ही घेऊ शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठाने उच्च न्यायालयाने म्हणजे हा निकाल दिला होता, पण हा निकाल आता माघारी घेण्यात आला आहे. का हा निकाल घेतला होता 20 फेब्रुवारीला? कोण होतं इथे? धनसिंग रामसिंग राजपूत आणि ऑदर्स वर्सेस महाराष्ट्र थ्रो प्रिन्सिपल सेक्रेटरी आणि ऑदर्स याच्यावरती होते. हा निकाल दिला होता. हा निकाल बघा तुमच्या समोर मी आता दाखवला. हा निकाल दिला होता, पण आता हा माघारी घेण्यात आलेला आहे. आणि आज म्हणजे 24 फेब्रुवारी 2026 रोजी लोकमत न्यूजपेपरने बातमी दिली आहे टीईटी संदर्भातील तो अंतरिम आदेश खंडपीठाने घेतला मागे. कारण काय दिलं तर खंडपीठ योग्य नाही, तुम्ही योग्य खंडपीठ शोधा आणि परत तुमची याचिका टाका असं त्यांचं म्हणणं होतं. नेमके काय घडलंय बघा. शिक्षकांच्या पदोन्नती यादीत नाव समाविष्ट करण्याच्या मागणी संदर्भातील याचिकांमध्ये टीईटी अर्हते संदर्भातील 20 फेब्रुवारीचा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मागे घेतला. न्यायमूर्ती संत आणि घोडेस्वार यांनी त्या आदेशाच्या अनुषंगाने झालेली कार्यवाही अवैध ठरवली. अर्थात त्यांनीच तो आदेश दिला होता आणि त्यांनीच तो अवैध ठरवलेला आहे. तो आदेश त्यांनी मागे घेतला. या संदर्भात त्यांनी काय कारण दिलं तर याचिकाकर्त्यांना योग्य त्या खंडपीठाकडे दाद मागण्याची मुभा त्यांनी दिलेली आहे. म्हणजे याचा अर्थ का तर त्यांनी परत पुढे एक्सप्लेन केलेलं आहे. औरंगाबाद खंडपीठासमोर रघुनाथ झावरे व इतर तसेच धनसिंग राजपूत व इतरांनी राज्य शासनाविरुद्ध याचिका दाखल केल्या होत्या. त्या 20 फेब्रुवारी रोजी नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्याने त्यांनी सांगितलं की नियमित खंडपीठ उपलब्ध नसल्याने आम्ही त्याचा निर्णय घेतला, पण तो निर्णय आम्ही अवैध ठरवत आहोत. योग्य ते खंडपीठ जेव्हा असेल किंवा जिथे असेल त्या खंडपीठाकडे तुम्ही मागणी करा असं त्यांनी सांगितलंय. प्रकरण तात्पुरत्या खंडपीठासमोर सुनावणीस घेण्यात आले होते. म्हणजे हे जे होतं खंडपीठ हे तात्पुरतं होतं, तर त्यांनी सांगितलं योग्य त्या नियमित खंडपीठासमोर तुम्ही ही याचिका घेऊन जाऊ शकतात.
तो अशा पद्धतीने हे निकाल त्यांनी लावला आणि परत तो कॅन्सल केला. आता ह्या न्यायालयीन प्रक्रियेत मला पडायचं नाही, आपण त्याबद्दल अनभिज्ञ आहोत, अज्ञान आपलं आहे त्याबद्दलचं. पण यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. निर्णय देऊन परत कॅन्सल केला, त्याला कारण दिलं की योग्य खंडपीठ नाही, तुम्ही योग्य खंडपीठाकडे जा, पण तुम्ही घ्यायलाच नको होतं पहिला गोष्ट. बरं, दुसरा मुद्दा की हा निर्णय खरं म्हणजे योग्य होता. योग्य असा होता की यामुळे काय होणार होतं की सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा किंवा आदेशाचा सुद्धा इथे अवमान होणार नव्हता. का? कारण 1 सप्टेंबर 2027 पर्यंत वेळ त्यांनी दिला होता टीईटी क्वालिफाईड होण्यासाठी. मग ह्या शिक्षकांना सेवाजशनुसार इथे निवड यादीमध्ये यायलाच पाहिजे होतं, पदोन्नतीच्या यादीमध्ये घ्यायलाच पाहिजे होतं. दुसरा मुद्दा की या शिक्षकांना तुम्ही डावललं तर मग सुप्रीम कोर्टाचा सुद्धा अवमान होऊ शकतो. बघा, तुम्हाला यावर काय वाटतं तुम्ही मला सांगा. मी बोलतोय, माझं मत मांडतोय. पुढचा मुद्दा की या शिक्षक भरतीमध्ये जागा कमी येऊ शकतात. जर या शिक्षकांची पदोन्नती झाली नाही तर रिक्त जागा होणारच नाही. त्या रिक्त जागा तयार झाल्या नाही तर जागा सुद्धा वाढणार नाही. सो ह्या सगळ्याच बाजूने सगळ्यांवरतीच इम्पॅक्ट होणार आहे. सो लवकरच कसं म्हणजे हा निर्णय काय डायरेक्ट बाद झाला, रद्द असं नाहीये. नवीन त्या योग्य त्या खंडपीठाकडे त्यांना या याचिका करताना जायला लावलेला आहे. सो तिथे निर्णय होऊ शकतो आणि परत तोच निर्णय रिपीट होऊ शकतो. फक्त एवढंच आहे की कालावधी वाढलेला आहे. सो यावर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. याचं मी वाट बघतो आणि टीईटी देणाऱ्या शिक्षकांनी अभ्यासाला लागा, कारण वेळ खूप जास्त नाही वेळ. तुम्हाला लक्षात घ्या, पर्सेंटेज फार कमी लागतं टीईटीचं आणि तुम्हाला क्वालिफाईड व्हायचं असेल तर आत्तापासून अभ्यासाला लागा. ॲड येण्याच्या आधी जर तुम्ही अभ्यासाला लागला ना हमखास पास होणार आहात. ॲड येण्याच्या अगोदर तुम्ही अभ्यासाचं प्लॅनिंग केलं ना हमखास पास होणार. पण ॲड आल्यावरती तुम्ही अभ्यासाला लागाल तर वेळ कमी आहे, पास होण्याचे चान्सेस फार कमी असणार आहे. त्यासाठी तुम्हाला योग्य वाटलं तर बॅचेस जॉईन करा, अदरवाईज सेल्फ स्टडी चालू करा. बॅचेस घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक पण आहे. आमचा हेल्पलाईन नंबर आहे किंवा ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता. अजून तुम्हाला शंका असेल कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? कोर्टाने केलेली कारवाई बरोबर आहे का? आधी निर्णय द्यायचा परत कॅन्सल करायचा, शासनाचं बरोबर आहे का? राज्य शासनाचं, शिक्षण विभागाने योग्य तो निर्णय घ्यायला पाहिजे होता खरं म्हणजे. आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल जो आहे तो लक्षात घेऊन योग्य ती कारवाई व्हायला पाहिजे. मला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, इतरांना शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा, कारण शिक्षक भरतीचे अपडेट या चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी मिळणार आहे. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.